सातारा जिल्ह्यात बामणोली या नावाचं हे गाव आहे। हे कोयना बॅकवॉटर म्हणजेच शिवाजी सागर या ठिकाणी हे गाव आहे। या ठिकाणी जलक्रीडा सुरू आहे, स्कूटर बोट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या लॉन्च या ठिकाणी असतात आणि पवित्र कोयना नदीचं प्रचंड मोठं पाणी या ठिकाणी आहे। हे आपण थोडंसं लांबून शूटिंग घेत असल्यामुळं आपल्याला वाटतंय की हे पाणी तसं कमी आहे, पण प्रत्यक्ष हा प्रचंड मोठा जलाशय आहे। काही ठिकाणी तर याची खोली 40-40 फूट एवढी खोल पण आहे। काही ठिकाणी याहीपेक्षा जास्ती खोल पाणी इथं असतं। तुम्ही जर का डिसेंबर महिन्यात वगैरे आलात, नोव्हेंबर डिसेंबर, तर हा जलाशय अतिशय चांगला पूर्ण भरलेला बघायला मिळतो। परंतु मे महिन्यामध्ये मात्र हा तसाच छोटा झालेला असतो, पण तो जो छोटा जलाशय आहे तोही आपल्यासाठी प्रचंड मोठा आहे। आता तुमच्या लक्षात येईल की हे दुरून छायाचित्रण चाललेलं आहे, छलचित्रण चाललेलं आहे आणि तरी पण किती वेळ या बोटी या आपल्याला फिरताना दिसत आहेत। आता जेव्हा झूम आउट करणार त्यावेळेला लक्षात येईल। या ठिकाणी यायचं असेल तर साताऱ्यापासून कासच्या पठाराकडे येणारा रस्ता आहे। या रस्त्याने आलात तर कासच्या पठारापासून एक छोटा घाट, साधारणतः 15-20 मिनटं लागतील असा घाट उतरून आपण या बामणोली या निसर्गरम्य ठिकाणी येऊ शकता। इथं समोरच तापोळा नावाचं दुसरं निसर्गरम्य ठिकाण आहे, दुसरा काठ, जो महाबळेश्वरपासून अवघ्या 26-27 किलोमीटर अंतरावर आहे। त्याचबरोबर कोकणातून जर यायचं असेल तर खेड, त्याच्यानंतर रघुवीर घाट म्हणून एक घाट आहे, त्या घाटाने शिंदी मार्गे या जलाशयापाशी येता येतं। जावळीचं जंगल जे म्हणतात ते जावळीचं खोरं हेच आहे। या ठिकाणी वासोटा म्हणजे व्याघ्रगड, उत्या डोंगर किंवा उतेश्वर, तसंच मकरंदगड, वासोटा अशी असंख्य ठिकाणं या ठिकाणी आहेत। चक्रदेव, चकदेव पर्वत ही ठिकाणं पण या ठिकाणी बघायला मिळतात। तर अवश्य या जावळी खोऱ्याला भेट द्यावी। धन्यवाद।